हे काय चाललंय बघा गाईची तयारी, गॅदरिंगची तयारी जोरात चाललीये. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे ट्रेडिशनल डे आणि आज आपण सगळ्यात मागं बसले बघा. सगळ्यांची डोकी दिसतात नुसते. आणि आज आहे ट्रेडिशनल डे. आपला व्हाईस प्रेसिडेंट बघा व्हाईट होऊन आलाय, व्हाईट. आणि आमचं मॅचिंग झालंय बघा. गुढीपाडवा लुक. श्रावणी आहे इकडे, श्रावणी बघते आपल्याकडे, लुकिंग ब्युटिफुल. चला तर आता आपण कॉलेजला जाऊया. आणि आत्ताची का आपण आपल्या स्टॉपवरला हल्लोय आणि आमचा काष्टा घालणारे शाळेत कॉलेजला जाऊ तर दाखवते मला. नंतर ना आम्ही खूप सारे फोटो काढणार. तर आत्तासाठी एवढं, नंतर भेटूया. बाय गाईज. आता आपण चाललेलो आहोत. प्रोग्राम चालू झालाय आपला तिकडे. आणि गायत्री तिथे काय बनलीये, काय बनली? आणि तू स्कंदमाता. स्कंदमाता अँड गाईज हळूहळू हळू. टिकली घातलीच नाही. हाय गाईज, या गाईज. अहो गाईजला भेटा, गाईजला भेटा. कुठं होती 2 दिवस, मला तर दिसलीच नाही. होती की बंद केलंय. चालू आहे बॉलिवूड दिसलंच नाही मला. अगं हळूहळू पडणार होते आपण भेटली. मला ही दिसली, मला बॉलिवूड तू नाही दिसली. तुला मी पण भेटत आहोत सानिका दीदी सोबत. आणि तीन साडी तर एक नंबर घातली. ओ न कुठला दिवस आहे हा? घटस्थापना. ये आम्ही कसं दिसतोय बोल की. धनु कुठे आहे? चला नव्या बरसाच दिन सोडा मनातली आधी. गेलं साली गेली आधी, आता पाडवा तुम्ही येरा बरी. लोभ वाढवा कोणी पाडव्याचा सण आता तुम्हाला रे. प्रेमला काच नाही. ट्रेडिशनल डेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आपण इथं बसलोय बघायला. आणि इथं पब्लिक तर खूप आहे. आणि आपली रिया कशी दिसते कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. आणि आपली वेदिका पण कशी दिसते कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. आणि अंकिता अजून आलेली नाहीये, लक्षात ठेवा. आता वाजल्यात 12, अजून मला वाटतं 2 तासाने येईलच. आणि मेघा आहे माग, सीता बनली आहे मेघा. आणि इकडे लांब दिवाळी आली. आणि आता दिवाळीचा सण आलाय. दिवाळी आली.
हे काय चाललंय बघा गाईची तयारी, गॅदरिंगची तयारी जोरात चालली आहे. जन्मभूमी कर्मभूमी आमची महामंडळी प्राणप्रिय माय मराठी आमची तर रियाला खूप आवडलंय ते. ही आमची आहे बोली. परम पति बारिश चरम मथुरा नगरी की काल कोठड़ी थी, माँ देवकी को प्रसव की पीड़ा उठी थी, स्वर्ग में देवों की उत्कंठा बढ़ी थी, ये कृष्ण जन्म की घड़ी थी. एक तेज कुंज दिखाई दिया, माँ देवकी ने मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया, मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया, मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया. मुहे मुहे ऐसे नहीं छेड़ो सावरे, सुन सुन मोसे नहीं छेड़ो दावरे, जाके यशोदा से कह दूंगी रे, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा, लग छुप के तक यमुना मोही, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा. मटके मटके झटके मारे हैं तू आज जोड़ा तो हम भी बुआ रहे हैं, तू आसमां हैं तो जानता रहे हम. मटके मटके झटके मारे हैं तू आज जोड़ा तो हम भी बुआ रहे हैं, तू आसमां हैं तो जानता रहे हम. गोपी न्याय उभा राहतो. त्या क्षणी जन्म होतो शक्तीचा उत्सव, तो म्हणजे नवरात्री. आई आई दुर्गेच्या 9 रूपांची श्रद्धा, शक्ती आणि भक्तीची ही पवित्र 9 दिवसांची साधना. चला तर मग आपण सर्व मिळून स्वागत करूया आदिशक्तीच्या या मंगल सोहळ्याचे. आता MBA वाले करतात सिनियर. हे समृद्ध शक्ती आणि मुक्ती आणि मंकाल तीर्थेकर प्रतीक आहे. कलशातील पाणी म्हणजे जीवनाचे प्रतीक. नारळ आणि आंब्याची पाने शुभ मानली जातात. या दिवशी देवी दुर्गेचे आवाहन करून तिची 9 दिवस पूजा केली जाते. तिने जिंकला नाही केली. चाही श्रवणे परंतु बोलवे काही, साही विवाद करिता पडले प्रवाही, हे तू भक्ताला मी भाव सिरवलाही. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्धे. माता की जय अम्बे माता की जय जय भवानी. जय शिवाजी. आज मुलींनी कॉलेजलाही नीट जायचं नाही का? हे बघा, हे असलं दृश्य आपण पाहत आहोत. या समाजातील नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी हसू नको सीता. त्यासाठी पुन्हा या 9 दुर्गेंनी अवतार घेतलाच पाहिजे. या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. तिची जीभ नाही ब्लॅक वालीला तलवार घेऊन. या असुरांचा नाश करण्यासाठी शिवशंकरानं मार्तंड अवतार धारण केला. हो, साक्षात शिवशंकरानं मार्तंड अवतार धारण केला आणि मली मल्लाचा वध करून मल्हारी मार्तंड म्हणून प्रसिद्ध झाला. कोण त्याला मल्लुदेव म्हणतं, तर कोण त्याला म्हाळसाखा, तर कोण खंडोराया, तर कोण मल्हारी मार्तंड. तसा खंडोबा हा धनगराचाच देव, पण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ब्राह्मणापासून ते बहुजनांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून पूजनीयच आहे. खंडोबाच्या 11 प्रमुख स्थानापैकी जेजुरी आणि पाल ही आद्य मानाची मानतात. तिथं दरवर्षी चंपाषष्ठीला, सोमवती अमावस्येला, पौष पौर्णिमेला मोठ्या यात्रा भरतात. अफार श्रद्धा आणि निश्चिम भक्तीच्या जोरावर
अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाला लोककल्याण आणि लोकोद्धारासाठी प्रगट होण्यास भाग पाडणारी खंडेरायाची प्रिय भक्तीन पालाई गवळ. आता खाल्लं दिसते का? नमो मार्तंड भैरवाय. देव खंडेराया, मार्तंड भैरवा, आता थकले रे बाबा. आता रोज रोज या टेकडीवर चढून नाही होत रे बाबा. हातपाय पण पुरतं थकलं आणि नजर बी आता साथ देणार रे बाबा. आता तूच असा काहीतरी चमत्कार कर म्हणजे या म्हाताऱ्या पालाईस तुझी आजन्म भक्ती करण्याचं बळ लाभू दे. असं काहीतरी कर बाबा खंडेराया. तथास्तु. पालाई, तुझ्या मनासारखंच होईल. आजपर्यंत तू या टेकडीवर माझ्या दर्शनाला येत होतीस, पण आजपासून मी तुझ्या दर्शनाला येईन. मी तुझ्यासाठी, माझ्या भक्तासाठी येईन पालाई. उद्या ब्रह्ममुहूर्तावर तुझी कपिला गाय ज्या ठिकाणी तिचा पाना सोडेल त्या ठिकाणी मी प्रगट होईन आणि तुला दर्शन देईन. मी तुझ्यासाठीच आलोय, म्हणून यापुढे मी तुझ्याच नावाने ओळखला जाईन. पालाईचा खंडोबा. साऱ्या जनमानसात पालीचा खंडोबा म्हणून अजरामर होईल. पालाई, तुझ्या अपार श्रद्धेने आणि भक्तीने मी प्रसन्न झालोय. माग, तुला काय हवं ते वरदान माग. देव खंडेराया, तुझी भक्ती करण्याचं बळ आणि तुझं दर्शन हेच माझ्या म्हातारीसाठी लई मोठं वरदान हाय बघ. आणि दुसरं काय मागू म्या तुझ्याकडं. पालाई, तुझं मन जाणतो मी. आता तुझ्या मनात जे काही आहे ते बोलून टाक. देवा, देणारच हायस तर मग कायम तुझ्या पायाशी राहण्याचं वरदान दे. आणि देवा खंडोबा राया, तुझा आणि महासाईचा विवाह सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचं सौभाग्य लाभू दे. बस एवढी इच्छा पुरी कर या म्हाताऱ्या पालाईची. तथास्तु. हत्ती खडक, त्रिशूल आणि डमरू धारण करून भक्तांच्या हाकेला धावून येणारा आणि त्यांचं रक्षण तसं कल्याण करणारा, इच्छित मनोकामना पूर्ण करून नवसाला पावणारा म्हणून पालचा खंडोबा संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून पूजनीय आहे. चंपाषष्ठीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी, कुलदैवताला नवस बोलण्यासाठी आणि बोललेलं नवस फेडण्यासाठी खंडोबाच्या नावानं चांग भलं, खंडोबाच्या नावानं चांग भलं, येळकोट येळकोट जय मल्हार चा गजर करत भंडार खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविक भक्त येत असतात. पूर्वीच्या काळी झालेलं पहिलं मूल खंडोबाच्या चरणी वाहील. हा बोललेला नवस मग मुलगा असो वा मुलगी असो, खंडोबाच्या चरणी वाहून श्रद्धेनं भक्तीनं तो नवस पूर्ण करीत. हीच खंडोबाची वाघ्या मुरळी म्हणून महाराष्ट्रभर ओळखली जायची. आज हेच वाघ्या मुरळी जागरण, गोंधळ, भंडारा अशी धार्मिक कार्य करून खंडोबाचा महिमा अखंड गुणगान करत आहे. खंडोबा
शिवशंकराचा खंडोबा अवतार आणि आधी माया पार्वतीचा म्हाळसा अवतार. त्यांचे शूर कार्यक्रम सेनापती खूप छान पेशवे. झाला. आज आपण पाहणार आहोत पेशवाईचा दरबार. तुला काय शौर्य, सांगायचंय स्वाभिमान म्हाळसा आणि मराठी look बद्दल? अस्मितेची कहाणी. अंकिता दिदी आली नाहीये. ठीक आहे, मग अंकिताची वाट बघतोय आम्ही. आणि आता नंतर थोडं ती त्यानंतर घेऊया, नंतर थोडं रील करायची. तिले नट्टी तिचा व्हिडिओ फोटो दाखवला तर वय दाखवते. आज गली गली आवाज सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे, आज गली गली आवाज सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे, आज सुखे हो काठीनं गोंगडे घेऊद्या किर मला बिजत दही दूध लोणी घागर भरणी मिरवणी बाजारी. इकडे मी आहे. हा मी आहे. मिरवणी बाजारी. बावरली मी सावरली गाजो कशी चोरून जाई. मथुरेच्या बाजारी कशी जाई. ही नवरात्रीचं अँकरिंग करत होती ती हीच रिया दिदी. कसं वाटलं सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि तुमचं नवरात्रीचं खूप भारी झालं, मस्त झालं, मज्जा आली आम्हाला. फक्त तुम्ही आम्हाला हे नाही दिलं खायला, काय खायला नाही नवरात्रीचं ते प्रसाद शिरा आम्हालाच भेटला नाही, डब्बा गायब झाला. असं झालं. एक आमचा एक कसं झालं ग? एक नंबर. एक नंबर. आम्ही काहीच एक बसवलं नंबर. नव्हतं. अचानक केलंय. होय ना. गुढीपाडव्याचा कसं झाला आमचा आम्ही बघितलंच नाही अजून. काय आहे? पण खूप छान झाला असणार आहे. ठीक आहे. तर गायचं तर आम्ही फोटो काढतोय आणि मला असं वाटतं आपण ब्लॉग इथंच एंड करावा. काय मग? घेतलंय कसं